नमस्कार. मी प्रोफेसर शीतल बर्गे, आबासाहेब मराठे आर्ट्स न्यू कॉमर्स अँड सायन्स कॉलेज राजापूर. द्वितीय वर्ष वाणिज्यमधील आपण लेबर वेलफेअर अँड प्रॅक्टिसेस या विषयाचा अभ्यास करतो आहे. या विषयातील आपण पहिला टॉपिक सुरुवात केलेला आहे आणि त्या टॉपिकमधील सामाजिक विमा हा जो महत्त्वाचा घटक आहे त्याचा आपण अभ्यास करत आहे. या टॉपिकमधील विम्याचे प्रकार आधीच्या लेक्चरला आपण पाहिलेले आहेत. आता आपण विम्याची तत्वे आपण पाहणार आहोत. फंडामेंटल प्रिन्सिपल्स ऑफ इन्शुरन्स. याच्यामध्ये प्राथमिक तत्वे आणि द्वितीय तत्वे अशा प्रकारे येतात आणि त्याच्यामध्ये पण काही प्रकार सांगितलेले आहेत. याचा आपण व्यवस्थितरित्या अभ्यास करूया. विम्याची तत्वे फंडामेंटल प्रिन्सिपल्स ऑफ इन्शुरन्स स्क्रीनवरती आपल्याला दिसत आहेत. विम्याची प्राथमिक तत्वे आणि विम्याची दुय्यम तत्वे. मग पाहूया याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की कोणतेही कार्य किंवा उपक्रम पद्धतशीरपणे किंवा परिणामकारकपणे पार पाडण्यासाठी आवश्यक व मार्गदर्शक ठरणारे नियम म्हणजे मूलतत्व होय. या ठिकाणी विम्याची तत्वे पाहताना आपल्याला मूलतत्व म्हणजे काय याची व्याख्या सांगितलेली आहे. ऑब्जेक्टिव्हसाठी ती विचारली जाऊ शकते. पुन्हा एकदा सांगते. मूलतत्व म्हणजे काय? कोणतेही कार्य किंवा उपक्रम पद्धतशीरपणे व परिणामकारकपणे पार पाडण्यासाठी आवश्यक व मार्गदर्शक ठरणारे नियम म्हणजे मूलतत्व. विमा हा सुद्धा एक प्रकारचं कार्य आहे आणि ते योग्य पद्धतीने व परिणामकारकपणे होण्यासाठी विमा व्यवसायातील कर्मचाऱ्यांनी, अधिकाऱ्यांनी आणि संबंधित घटकांनी कसे वागावे व कशा प्रकारे कार्य करावीत याविषयी त्यांना मार्गदर्शक ठरतील असे काही नियम, ठोकताळे तयार केले जातात. त्यांनाच विम्याची तत्वे असे म्हणतात. ही तत्वे म्हणजेच विमा व्यवसायाचा मूलभूत आधार असतात. या तत्वांचे प्राथमिक तत्व व दुय्यम तत्व अशा दोन प्रकारांमध्ये वर्गीकरण केले गेले आहे. आता पाहूया विम्याची प्राथमिक तत्वे, प्रायमरी प्रिन्सिपल्स ऑफ इन्शुरन्स. मग याच्यात काय सांगितलेलं आहे? प्राथमिक तत्वांना विम्याची मूळ व महत्त्वाची तत्वे म्हणून संबोधले जाते. विम्याची संकल्पना उदयास आल्यानंतर सर्वप्रथम ही तत्वे लागू केली आणि त्यामध्ये पुढील काही तत्वे आहेत त्यांचा समावेश केलेला आहे. विम्याची जी प्राथमिक तत्वे आहेत त्याच्यामध्ये प्रिन्सिपल ऑफ इन्शुरन्स इंटरेस्ट म्हणजे विमेय हित तत्व. या तत्वामध्ये ज्या व्यक्तीचा अथवा वस्तूचा विमा घ्यायचा आहे त्या व्यक्तीत अथवा वस्तूमध्ये विमा प्रस्ताव करणाऱ्या व्यक्तीचे आर्थिक हितसंबंध असणे म्हणजे विमेय हित होय. विमित व्यक्तीच्या मृत्यू अथवा अपघातामुळे किंवा विमित वस्तूच्या नाश पावण्यामुळे विमेदाराचे आर्थिक नुकसान होत असेल तर त्या व्यक्ती अथवा वस्तूला त्या आर्थिक हितसंबंध आहेत असं म्हटलं जाईल. ठीक आहे. ती वस्तू किंवा व्यक्ती जी आहे त्याचे या ठिकाणी आर्थिक हितसंबंध आहेत असे समजले जाईल. मग विमित व्यक्ती अथवा वस्तू आर्थिक हितसंबंध असलेल्या विमेदाराने या ठिकाणी पुरावे द्यावे लागतात. तसेच ते सिद्ध करण्याची जबाबदारीसुद्धा कोणाची असते? विमेदाराचीच असते. विमेहित नसलेल्या व्यक्तीचा अथवा वस्तूचा विमा उतरवता येत नाही. जर एखाद्या व्यक्तीने विमेहित नसताना विमा कंपनीची दिशाभूल करून विमा घेतला तर असा विमा बेकायदेशीर ठरतो. तसेच विमा करार रद्द पण होऊ शकतो. थोडक्यात विमेहित तत्व विमेदारांच्या भावनांचा विचार करत नाही. त्यामुळे कितीही घनिष्ठ मैत्री असली किंवा मित्राचा विमा तरीसुद्धा आपल्याला या ठिकाणी मित्र असो किंवा कोण नातेवाईक असो त्यांचा विमा उतरवता येत नाही. मग अशा प्रकारचा विमा कधी उतरवता येतो? विमेय हित कधी असावे हा पण एक मोठा प्रश्न आहे या ठिकाणी. विमेय तत्व हे सर्व विमा प्रकारांना लागू पडते
आयुर्विम्यामध्ये विमा घेताना विमेहित असावे लागते. सागरी विम्यात ते नुकसान भरपाईच्या प्रसंगी असावे लागते. अग्नी आणि अपघात विम्याच्या बाबतीत ते विमा करार करताना व प्रत्यक्ष नुकसान भरपाई देताना या दोन्ही वेळी विमेहित असावे लागते. मग आता अशा प्रकारचे हित कोणाकोणामध्ये असू शकतं ते पाहूया. पती पत्नीमध्ये असू शकतं. पती पत्नी या दोघांना एकमेकांच्या आयुष्यात भरपूर प्रमाणात विमेहित असते. ते कायद्याने मान्य केले असल्यामुळे पती पत्नीला कोणताही पुरावा न देता एकमेकांच्या आयुष्याचा विमा ते उतरवू शकतात. पुढे आहे मालमत्ता व मालक. घर, ऑफिस, दुकान, वाहन यासारख्या मालमत्तेमध्ये तिच्या मालकाचे आर्थिक हितसंबंध असतात. त्यामुळे तो आपल्या मालकीच्या अथवा त्याच्या ताब्यातील संपत्तीचा विमा उतरवू शकतो. पुढे आहे मालक व नोकर. याच्यामध्ये असं सांगितले की व्यवसाय मालक आणि कर्मचाऱ्यांचा विमा घेऊ शकतो. कारण एखाद्या कर्मचाऱ्यांचा अप्रामाणिकपणा, फसवणूक, अफरातफर अशा प्रकारच्या कृत्यामुळे जर मालकाचे आर्थिक नुकसान होत असेल तर त्याला इथे विमा मिळू शकतो. कारण त्या विम्यामध्ये त्या मालकाचे हित लपलेले असते. पुढे आहे मालक व कुळ. मालकाला कुळाकडून येणाऱ्या खंडाच्या रकमेत विमेहित असल्यामुळे तो त्या कुळाचा विमा नक्कीच घेऊ शकतो. भागीदारीमध्ये काय सांगितलेलं आहे? भागीदारी संस्थेतील प्रत्येक भागीदारास एकमेकांमध्ये विमेहित असते. कारण एखाद्या भागीदाराचा मृत्यू अथवा अपघातामुळे इतर भागीदारांचे आर्थिक नुकसान होते. आता पुढे आहे धनको व ऋणको. धनकोने ऋणकोला दिलेल्या कर्जाच्या रकमेइतके विमेहित असते. त्यामुळे त्याला ऋणकोचा कर्ज रकमेइतका विमा उतरविता येतो. विमेहित कधी असावे आणि कोणामध्ये असावे हे आपण आत्ताच पाहिलेलं आहे. आता पुढे आहेत आणखीन प्रकार की विमेहित कोणामध्ये असायला हवं. पुढचं आहे जमीनदार व कर्जदार. जर कर्जदाराने परतफेड केली नाही तर त्याची कायदेशीर जबाबदारी जामिनावर येते. म्हणजे जामीनदाराचे कर्जदारामध्ये विमेहित असते म्हणून तो कर्जदाराचा विमा या ठिकाणी घेऊ शकतो. पुढे आहे विश्वस्त व मालक. विश्वस्तच्या ताब्यात असलेल्या मालमत्तेत त्याचे विमेहित असते. पुढे अभिकर्ता व मालमत्ता. व्यापारी अभिकर्त्यांना त्यांच्या ताब्यात असलेल्या मालमत्तेत आर्थिक हितसंबंध असतात. कारण अशा मालमत्तेचे नुकसान झाल्यास त्याची जबाबदारी अभिकर्त्यांवरती येऊन पडते. अशा प्रकारे हे प्रकार इथे सांगितलेले आहेत की विमेहित कशा प्रकारे असेल तर आपण विमा उतरवू शकतो. पुढचं तत्त्व सांगितलेलं आहे हानीभरण तत्त्व किंवा नुकसान भरपाईचे तत्त्व. याच्यामध्ये असं सांगितले विमा ही संकल्पनाच नुकसान भरपाईच्या संकल्पनेतून उदयास आली. त्यामुळे नुकसान भरपाईचे तत्त्व हे विमा करारातील प्रमुख तत्त्व मानले जाते. एखाद्या घटनेमुळे वस्तूचे अथवा मालमत्तेचे नुकसान जर झाले तर त्याची भरपाई करण्याच्या तत्त्वास नुकसान भरपाईचे तत्त्व असे म्हणतात. आयुर्विमा सोडून सर्व विमा करार हे नुकसान भरपाईचे करार असतात. या तत्त्वानुसार विमेदाराचे जेवढे अधिक नुकसान होईल तेवढी रक्कम भरपाई म्हणून इथे दिली जाते. थोडक्यात विमा करारापासून विमेदारास अधिकचा नफा किंवा अर्थप्राप्ती किंवा नफा मिळवता येत नाही. प्रत्यक्ष नुकसानीपेक्षा अधिक रक्कम विमेदाराने घेतल्यास ती परत मिळवण्याचा अधिकार विमा कंपनीला असतो. नुकसान भरपाईची पद्धत काय सांगितलेली आहे की एखाद्या व्यक्तीचे जर नुकसान झालेलं आहे तर त्याची पद्धत काय आहे, कशा प्रकारे त्यांना नुकसान भरपाई इथे दिली जाऊ शकते. एक म्हणजे रोख रक्कम. ही पद्धत तर सर्वत्र प्रचलित आहे. विमित मालमत्तेच्या नुकसानीचे विमा कंपनी सर्वेक्षण करते व भरपाईची रक्कम ठरवते. मालमत्तेचे जेवढे प्रत्यक्ष नुकसान झाले असेल तेवढी रक्कम विमेदारास रोख स्वरूपात दिली जाते. पुढे आहे वस्तूची दुरुस्ती. काही वस्तूंच्या नुकसान भरपाईबाबत विमा कंपनी रोख रकमेऐवजी ती वस्तू दुरुस्त करून भरपाई करते. उदाहरणार्थ वाहने, फर्निचर इत्यादी यामध्ये विमेदाराला त्याचे समाधान होईल अशा प्रकारे ती दुरुस्त करून घेण्यास सांगितले जाते.
दुरुस्ती खर्चाच्या रकमेचा चेक दुरुस्त करणाऱ्याला दिला जातो. थोडक्यात या पद्धतीमध्ये वस्तू पूर्वस्थितीत आणून दिली जाते. पुढे आहे वस्तू बदलून देणे. ही पण एक नुकसान भरपाईची पद्धतच आहे. यामध्ये विमा कंपनी नुकसान पोचलेली वस्तू बदलून नवीन वस्तू देते. जर विमित वस्तू दुरुस्तीचा खर्च त्या वस्तूच्या किमतीपेक्षा जास्त येणार असेल तर वस्तू दुरुस्त न करता बदलून दिली जाते. प्रामुख्याने अग्निविमा करारामध्ये ही पद्धत वापरली जाते. नुकसान भरपाई देण्यासाठी विमा कंपनीला करावा लागणारा खर्च हा हानीच्या रकमेपेक्षा जास्त होऊ नये. म्हणजेच हानी भरणामुळे विमेदाराचा फायदा होऊ नये. तसेच अनेकदा विमेदार मालमत्तेच्या रकमेपेक्षा कमी रकमेचा विमा उतरवतात. अशावेळी काय होतं, विमा कंपनी नुकसान भरपाई देते. प्रमाणशीर देताना काय करते, प्रमाणशीर तत्त्वाचा अवलंब करते. उदाहरणार्थ सांगितलेलं आहे, जर ₹1,00,000 किमतीच्या मालमत्तेचा विमा ₹50,000 इतकाच घेतला असेल आणि नुकसान केवळ 40,000चे झाल्यास प्रमाणशीर तत्वानुसार संपूर्ण भरपाई न देता विमा रकमेच्या प्रमाणात म्हणजेच निम्म्या रकमेचीच या ठिकाणी भरपाई केली जाते. मग अशा वेळी काय होतं, या उलट मालमत्तेच्या किमतीपेक्षा जास्त रकमेचा विमा घेतल्यास भरपाई ही विमा रक्कम व वस्तूची प्रत्यक्ष नुकसानीची रक्कम यापैकी जी कमी असेल ती दिली जाते. ठीक आहे. मग इथे आपण नुकसान भरपाईची तत्त्व आणि नुकसान भरपाईची पद्धत पाहिली. आता पुढचा प्रकार आहे परस्पर विश्वास तत्त्व म्हणजे परमोच्च विश्वास तत्त्व. परस्पर विश्वास हा विमा कराराचा मूळ पाया आहे. विमा कंपनी आणि विमेदार यांनी कराराशी संबंधित संपूर्ण माहिती व सत्य स्वरूपात एकमेकांना देणे म्हणजे परस्पर विश्वास होय. विमा करारावर परिणाम होईल अशी कोणतीही माहिती परस्परांनी एकमेकांपासून लपवून ठेवू नये. अर्थात या तत्त्वानुसार संपूर्ण व सत्य माहिती देण्याची आर्थिक जबाबदारी विमेदारावरच असते. कारण विमित व्यक्ती अथवा वस्तूविषयी वस्तुनिष्ठ सत्य माहिती विमेदारास असते. आता वस्तुनिष्ठ सत्य माहिती कशी असू शकते त्यामध्ये थोडंसं पाहूया. वस्तुनिष्ठ सत्य माहिती पुरवण्याची जबाबदारी विमेदाराची असते. विमा करार करावा की करू नये, विमा हप्ता किती आकारावा, किती रकमेचा विमा घ्यावा हे निर्णय ज्या माहितीवर अवलंबून असतात अशा माहितीस वस्तुनिष्ठ सत्य माहिती असे म्हणतात. वस्तुनिष्ठ सत्य माहितीमध्ये खालील माहितीचा समावेश होतो. विमा कंपनीची जोखीम वाढणारी माहिती, विमित मालमत्तेच्या सभोवतालच्या परिस्थितीमुळे हानी पोहोचण्याची शक्यता असल्यास ती परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता, जीवन विम्यात विमेदाराला झालेला आजार किंवा कुटुंबातील अनुवंशिक आजार, विमेदाराच्या पेशामुळे वाढणारी जोखीम, सागरी विम्यात जहाजाची योग्य निगा न ठेवल्यामुळे निर्माण होणाऱ्या धोक्याची शक्यता, घरफोडी विम्यात यापूर्वी घरफोडीचा झालेला प्रयत्न. हे सगळे जी माहिती आहे ती विमेदाराने चुकीची अथवा अपूर्ण दिली तर किंवा लपवून ठेवली तर विमा कंपनी काय करते, नुकसान भरपाईची रक्कम नाकारू शकते. अर्थात असे असले तरी काही माहिती ही वस्तुनिष्ठ माहिती प्रत्येक सदरात आपल्याला देता येत नाही. त्यामुळे काही माहिती विमेदाराने दिली नाही तरी परमोच्च विश्वास तत्त्वाचा भंग या ठिकाणी होत नाही. उदाहरणार्थ काय आहे, विमा कंपनीस सहज उपलब्ध होणारी माहिती. उदाहरणार्थ युद्धजन्य परिस्थिती असेल, पुढे आहे विमा जोखीम कमी करणारी माहिती, त्याच्यामध्ये आग प्रतिबंधक यंत्रणा बसवणे किंवा तिसरा करारात समाविष्ट असलेली माहिती. म्हणजे या सगळ्या ज्या गोष्टी इथे दिलेल्या आहेत त्या परमोच्च विश्वास तत्त्वामध्ये येत असतात. आणि चौथा जी सांगितलेली आहे की विमा करारासाठी आवश्यक असणाऱ्या माहितीच्या अनुषंगाने मिळणारी माहिती. ही जी माहिती विमा करार करताना विमेदारास माहीत नसेल अथवा एखादे आजार असेल ती देण्याचे बंधन विमेदारावरती नसते. अशावेळी अपुरी माहिती दिली या कारणावरून विमा कंपनी आपली जबाबदारी टाळू शकत नाही.
मग आता पुढचं तत्त्व आहे संभाव्यतेचे तत्त्व. ठीक आहे. तर याच्यामध्ये काय आहे, प्रिन्सिपल्स ऑफ प्रॉफिटेबिलिटीमध्ये एखादी घटना व त्यामुळे होणारी हानी यांची संभाव्यता किंवा शक्यता असणे हा विमा करारातील महत्त्वाचा भाग आहे. एखादी घटना घडण्याची शक्यता असेल आणि त्यामुळे हानी होण्याची शक्यता असणे म्हणजे संभाव्यतेचे तत्त्व आहे. विमा कंपनीसुद्धा विमित वस्तूला नुकसान होण्याची शक्यता गृहीत धरून विमा करार करत असते. जर मालमत्तेला नुकसान होण्याची शक्यता असेल तर कोणतीही व्यक्ती विमा करार करणार नाही, कारण त्यासाठी अनावश्यक विमा हप्त्याचा खर्च आपल्याला करावा लागतो. संभाव्य हानी ही नैसर्गिक अथवा मानवनिर्मित घटकामुळे होऊ शकते. उदाहरणार्थ आग, जहाजाची टक्कर होणे, भूकंप, महापूर, दंगल, वादळ, अपघात इत्यादी. तसं पाहिलं तर विमित मालमत्तेला भविष्यात नुकसान होणार हे जर निश्चित असेल तर विमा कंपनी अशा मालमत्तेचा विमा उतरवत नाही, कारण धोका निश्चित असेल तर नुकसान भरपाई निश्चितपणे करावीच लागते. आणि विमा हा अनिश्चितता व संभाव्यता या तत्वावरती आधारित असतो. हे तत्त्व आयुर्विम्याला देखील लागू होते. मानवी आयुष्यात मृत्यू हा निश्चित असला तरी तो कधी होईल हे सांगता येत नाही. जर एखाद्या व्यक्तीला कॅन्सर असेल आणि ती व्यक्ती 1 वर्षात मृत्यू पावणार हे निश्चित असेल तर विमा कंपनी अशा व्यक्तीचा विमा करार स्वीकारत नाही. आणि जर ही बाब त्या व्यक्तीने लपवून ठेवली आणि अशा प्रकारचा विमा घेतला तर विमा कंपनी रक्कम देण्याचे या ठिकाणी नक्कीच नाकारू शकते. हे आहे संभाव्यतेचे तत्त्व. आता पुढचं आणि शेवटचं तत्त्व पाहूया, सहकाराचे तत्त्व. प्रिन्सिपल ऑफ कोऑपरेशन, सहकाराचे तत्त्व. विमा हा सामाजिक सहकार्याचा आविष्कार आहे. परस्पर सहकार्य हा विमा व्यवसायाचा मूलभूत गाभा आहे. विमा व्यवसाय हा सहकाराच्या तत्त्वावर चालतो. विम्यामध्ये समान प्रकारच्या धोक्याची शक्यता असणारे अनेक लोक एकत्र येतात व विमा हप्त्याच्या स्वरूपात निधी जमा करतात. या जमलेल्या निधीतून ज्यांचे प्रत्यक्ष नुकसान होईल त्याची भरपाई केली जाते. थोडक्यात संभाव्य नुकसानीसाठी सर्व विमेदार विमा हप्त्याच्या स्वरूपात योगदान या ठिकाणी देत असतात. ज्या विमेदाराची अनपेक्षित संकटांमुळे हानी होईल त्याची आर्थिक भरपाई सर्व विमेदार एकत्रितपणे करत असतात. हेच सहकाराचे तत्त्व इथे सांगितलेले आहे. समाजातील उद्योजक, व्यापारी, व्यावसायिक या सर्वांचे व्यवसाय अखंडपणे सुरू राहण्यास हे तत्त्व मदत करते. कोणत्याही अनपेक्षित धोक्यामुळे व्यवसायाचे नुकसान झाल्यास ते सहकार तत्त्वाच्या माध्यमातून भरून दिले जाते व व्यवसाय अखंडपणे सुरू राहू शकतो. विमा घेणाऱ्या सर्वच विमेदारांना हानी पोहोचते असे नाही. जोखीम स्वीकारावी लागणाऱ्यांचे प्रमाण कमी असते. हे विमा व्यवसाय सुरू राहण्यासाठी आवश्यक आहे. हे झालं सहकाराची तत्त्व. आता पुढे आपण पाहूया विम्याची दुय्यम तत्त्वे. म्हणजे आता आपण विम्याची प्राथमिक तत्त्वे पाहिली. विमेहित तत्त्व, नुकसान भरपाई तत्त्व, परस्पर विश्वास तत्त्व, संभाव्यतेचे तत्त्व आणि सहकाराचे तत्त्व ही आहेत प्राथमिक तत्त्व. आता पुढे आहेत विम्याची दुय्यम तत्त्वे. स्क्रीनवरती दिसत आहेत आपल्याला. मालकी हक्क बदलाचे तत्त्व. तर दुय्यम तत्त्वामध्ये काय आहे ते पाहूया आपण. दुय्यम तत्त्वे ही नुकसान भरपाई तत्त्वातून निर्माण झालेली आहेत. नुकसान भरपाईच्या उद्देशाने विमा करार केले जातात. या तत्त्वाचा दुरुपयोग होऊ नये अथवा एखाद्याने गैरफायदा घेऊ नये म्हणून ही तत्त्वे अवलंबली जातात. यामध्ये पुढील तत्त्वांचा समावेश होतो. मालकी हक्क बदलाचे तत्त्व. याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, विमा कंपनीने विमित मालमत्तेच्या नुकसानीची भरपाई केल्यानंतर ती विमित मालमत्ता आपोआप विमा कंपनीच्या मालकीची होते. म्हणजेच नुकसान भरपाई दिल्यानंतर विमित मालमत्तेचे मालकी हक्क विमेदाराकडून विमा कंपनीकडे हस्तांतरित होतात. म्हणून यास मालकी हक्क बदलाचे तत्त्व असे म्हटले आहे. अर्थात ज्या प्रमाणात विमा कंपनीचे नुकसान भरपाई दिलेली असेल त्या प्रमाणात हे मालकी हक्क विमा कंपनीस प्राप्त होतात.
त्यासाठी कोणतीही कायदेशीर प्रक्रिया करावी लागत नाही. तसेच विमित मालमत्ता विमा कंपनीने प्रत्यक्ष ताब्यात घेण्याची गरजही नसते. जिथे असेल मालमत्ता व ज्या परिस्थितीत असेल तिथे त्या विमित मालमत्तेवर विमा कंपनीचा हक्क लागू होतो. तसेच हा हक्क अमर्याद कालावधीसाठी सुद्धा असतो. उदाहरणार्थ, जर विमित जहाज असेल किंवा जहाजावरील माल समुद्रामध्ये बुडाला असेल किंवा विमा कंपनीने त्याची संपूर्ण नुकसान भरपाई विमेदारास दिली, तर त्या बुडालेल्या जहाज व वरील जो माल होता त्याच्यावरती विमा कंपनीचा हक्क प्राप्त होतो. समजा हे जहाज त्यावरील 100 वर्षानंतर एखाद्याने बाहेर काढले तर विमा कंपनी आपला हक्क प्रस्थापित करू शकते. या तत्वाला प्रत्यासनाचे तत्व असं सुद्धा म्हटलं जातं, कारण नुकसान भरपाई तत्वाला हे तत्व पूरक मानले जाते. विमा करारापासून विमेदाराला अधिक लाभ अथवा नफा होऊ नये हा या तत्वाचा मुख्य उद्देश आहे. मग आता हे जे तत्व सांगितलेलं आहे मालकी हक्क बदलाचे तत्व, त्यामध्ये या तत्वानुसार काही मालकी हक्कात बदल होऊ शकतो. तो कशा प्रकारे? पहिला आहे विमित मालमत्तेच्या हानीची भरपाई केल्यानंतर तिच्या अवशेषावर विमा कंपनीचा अधिकार प्राप्त होतो. दुसरा आहे विमेदारास विमा कंपनी व्यतिरिक्त अन्य कोणाकडूनही भरपाई मिळाल्यास त्यावर विमा कंपनीचा अधिकार प्रस्थापित होतो. मालमत्तेच्या नुकसानीस जबाबदार असलेल्या व्यक्तींविरुद्ध दावा दाखल करून विमा कंपनी नुकसानीची वसुली करू शकते. विमित मालमत्तेच्या शिल्लक अवशेषांचा वापर करून किंवा विक्री करण्याचा अधिकार विमा कंपनीला असतो. असे अवशेष इतरांनी ताब्यात घेतल्यास किंवा ते चोरल्यास, पळविल्यास ते परत मिळवण्याचा अधिकार विमा कंपनीला असतो. पुढे सांगितलेलं आहे अंशदायित्वाचे तत्व. पाहूया याच्यामध्ये काय आहे अंशदायित्वाचे तत्व. प्रिन्सिपल ऑफ कॉन्ट्रीब्युशन. अंशदायित्वाचे तत्व जे आहे हे तत्व नुकसान भरपाई तत्वाचे एक पूरक तत्व मानले गेलेले. याला वर्गणीचे तत्व असं सुद्धा म्हणतात. एखाद्या विमेदाराने एकाच मालमत्तेचा विमा एकापेक्षा अधिक विमा कंपन्यांकडे घेतला असेल तर अशा मालमत्तेच्या हानीची भरपाई ती प्रत्येक विमा कंपनी स्वतंत्रपणे न करता सर्व कंपन्या मिळून एकत्रितपणे करतात. यालाच अंशदायित्वाचे तत्व असं म्हटलं जातं. हानीमधील प्रत्येक कंपनीचा हिस्सा तिच्या उतरवलेल्या विमा रकमेच्या प्रमाणात असतो. जर विमेदाराने आपल्या 2 लाख रुपये किमतीच्या मालमत्तेचा विमा 2 वेगवेगळ्या विमा कंपन्यांकडे घेतला असेल व या मालमत्तेच्या आगीमुळे पूर्ण नुकसान झालेलं असेल, म्हणजे पूर्ण 2 लाखाचे नुकसान झाले असेल, अशा वेळी दोन्हीही कंपन्या मिळून म्हणजे 1 लाख प्रत्येकी नुकसान भरपाई देतात. जर या दोन्हीही कंपन्यांनी स्वतंत्रपणे रुपये 2 लाख भरपाई दिली तर विमेदाराला नक्कीच फायदा होईल आणि हे विमा तत्वांच्या विरुद्ध आहे. तसेच विमेदाराने अन्य कंपनीकडे विमा घेतल्याचे स्पष्ट केले पाहिजे, प्रामाणिक राहिलं पाहिजे. त्याने विमा कंपनीला फसवण्याचा किंवा कोणत्याही दुसऱ्या उद्देशाने कंपनीकडून भरपाई घेतली तर विमा कंपनी ती विमेदाराकडून पुन्हा वसूल करू शकते. हे तत्व आयुर्विम्याला लागू होत नाही, कारण आयुर्विमा हा नुकसान भरपाईचा करार नाही. एखादी व्यक्ती आपल्या आयुष्याचा कितीही रकमेचा विमा उतरवू शकते. पुढचं आहे नुकसान कमी करण्याचे तत्व. दुय्यम तत्वामध्ये हे तिसरं तत्व नुकसान कमी करण्याचे तत्व. विमित मालमत्तेला नुकसान होत असताना ते कमीत कमी कसे राहील यासाठी विमेदाराने प्रयत्न करणे अपेक्षित असते. नुकसान कमी करण्यासाठी प्रयत्न करण्याची विमेदारावर सोपवलेली जबाबदारी म्हणजेच नुकसान कमी करण्याचे तत्व होय. म्हणजे एखाद्या मालमत्तेचा विमा घेतला म्हणजे चिंता संपली असं नुकसान झालं तरी चालेल, पण विमेदाराने समजता कामा नये. थोडक्यात विमा घेतला नसता तर विमेदाराने मालमत्तेची तेवढी काळजी घेतली असती
आणि तेवढीच त्या विमा घेतलेला असतानाही देखील त्या व्यक्तीने त्या वस्तूची किंवा प्रॉपर्टीची काळजी घ्यावी, हा या तत्त्वाचा इथे मुख्य उद्देश सांगितलेला आहे. पुढचा प्रकार आहे नुकसानीचे नजीकचे कारण तत्त्व. हे तत्त्व नुकसान भरपाईच्या तत्त्वाचे पूरक तत्त्व मानले जाते. प्रामुख्याने अग्निविमा व सागरी विम्यामध्ये या तत्त्वाचा अवलंब केला जातो. विमा करारात विमित मालमत्तेला होणाऱ्या नुकसानीचे कारण महत्त्वाचे असते. अनेकदा विमित मालमत्तेला होणाऱ्या नुकसानीची कारणे विविध असू शकतात. तसेच काही वेळा अनेक घटना सलग घडल्याने म्हणजेच घटनांची मालिका निर्माण होऊन विमित वस्तूला इथे धोका पोहोचतो. अशा वेळी काय होतं की नेमका कोणत्या कारणामुळे नुकसान झालेले आहे हे पाहावे लागते. असे कारण विमा करारात नमूद करणे तसेच नुकसान भरपाई देण्याची जबाबदारी विमा कंपनीवर येऊन बसते. मग या नुकसानीच्या कारणाचा विमा करारात समावेश होत नसेल तर विमा कंपनी नुकसान भरपाई नक्कीच नाकारू शकते. इमारतीची भिंत पाडून शॉर्ट सर्किट झाले असेल, त्यामुळे इमारतीस आग लागली असेल, विमेदाराचे नुकसान झाले, या नुकसानीचे नजीकचे कारण कोणते हे तपासले जाते आणि विमा करारात समाविष्ट असेल तर भरपाई दिली जाते. या ठिकाणी शॉर्ट सर्किट हे कारण समाविष्ट असेल परंतु भिंत पडल्यामुळे होणारे नुकसान हे विमा करारात नमूद नसेल तर विमा कंपनी नुकसान भरपाई नाकारू शकते, कारण ते नुकसानीचे नजीकचे कारण तत्त्व इथे सांगितलेलं आहे. अशा प्रकारे आपण विम्याची दुय्यम तत्त्वे इथे अभ्यासलेली आहेत. विम्याची ही सगळी तत्त्वे याचा आपण अभ्यास केलेला आहे. विम्याची प्राथमिक तत्त्वे आणि विम्याची दुय्यम तत्त्वे या वरती ब्रॉड क्वेश्चन विचारला जाऊ शकतो किंवा फक्त प्राथमिक तत्त्वे याच्यावरती छोटी नोट्स विचारली जाऊ शकते आणि दुय्यम तत्त्वे याच्यावरती सुद्धा छोटी नोट्स विचारली जाऊ शकते. दोन्हीही प्रश्न आपल्याला व्यवस्थित याचा अभ्यास करणं गरजेचं आहे.